So very good morning to all of you. This is our next lecture on BSc second year. आपला सब्जेक्ट आहे रिअल ॲनालिसिस. तर रिअल ॲनालिसिस हा असा एक सब्जेक्ट आहे की तो तुम्हाला पुढे जाऊन खूप कामात येणार आहे. म्हणजेच की तुम्ही जर नेटची प्रिपरेशन करायची असेल तर रिअल ॲनालिसिस हा सर्वात महत्त्वाचा सब्जेक्ट म्हणून मानला जातो. तर ठीक आहे, तर आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये फंक्शन म्हणजे काय होते बघितलं, सिक्वेन्स डोमेन म्हणजे काय होते, रेंज म्हणजे काय होते, कोडोमेन म्हणजे काय होते आपण बघितलं आहे. आता आपण बघू की सम स्पेशल सिक्वेन्सेस, काही स्पेशल सिक्वेन्सेस आहेत. ठीक आहे, आता सिक्वेन्सेसमध्ये फर्स्ट सिक्वेन्स दिला आहे तुम्हाला कॉन्स्टंट सिक्वेन्स. आता कॉन्स्टंट सिक्वेन्स म्हणजे काय होते की असा सिक्वेन्स ज्या सिक्वेन्समध्ये सर्वच्या सर्व एलिमेंट, ठीक आहे, सर्वच्या सर्व एलिमेंट किंवा सर्वच्या सर्व टर्म जर इक्वल असतील तर त्या सिक्वेन्सला कॉन्स्टंट सिक्वेन्स असे म्हणतात. जसं तुम्हाला दिलं आहे की अ सिक्वेन्सची डेफिनेशन बघा की अ सिक्वेन्स एक्स इज इक्वल टू, आता एक्समध्ये कोणते टर्म आहेत, एक्स 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 म्हणजे कंटिन्यू आहेत, ऑफ ऑल ऑफ हुज टर्म इक्वल टू द एक्स बिलॉंग्स टू आर. ठीक आहे, एक्स कुठे बिलॉंग करत आहे, रिअल नंबरमध्ये बिलॉंग करत आहे. ही इज कॉल्ड द कॉन्स्टंट सिक्वेन्स. म्हणजे कॉन्स्टंट टर्म असतील, प्रत्येक टर्म काय कॉन्स्टंट असेल एखाद्या सिक्वेन्समध्ये तर त्या सिक्वेन्सला काय कॉन्स्टंट सिक्वेन्स असे म्हणतात. जसं प्रकारे एक्झाम्पल पहा, झिरो सिक्वेन्स. आता झिरो सिक्वेन्समध्ये कोणते टर्म राहणार, झिरो 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 कंटिन्यू झिरो. ठीक आहे, निगेटिव्ह वनची जर तुम्ही घेतलं सिक्वेन्स तर इथे कोणते सिक्वेन्स राहणार, फक्त निगेटिव्ह वन. तर अशा कॉन्स्टंट टर्म असतील त्या सिक्वेन्समध्ये, त्या सिक्वेन्सला आपण काय म्हणतो, कॉन्स्टंट सिक्वेन्स असे म्हणतो. नेक्स्ट पहा, इम्पॉर्टंट टॉपिक आहे तुम्हाला, तर हे तुम्हाला समजायला पाहिजे की बाउंडेड सिक्वेन्स म्हणजे काय होतो. नेक्स्ट आपला टॉपिक आहे बाउंडेड सिक्वेन्स. आता एखाद्या सिक्वेन्सला बाउंडेड सिक्वेन्स म्हणण्यासाठी आपल्याला इथे दोन कंडिशन दिल्या आहेत की तो एखाद्या सिक्वेन्स बाउंडेड केव्हा होते, जेव्हा तो अपर बाउंडेड असतो आणि लोअर बाउंडेड बोर्ड असतो, तेव्हा त्याला काय म्हणतात, बाउंडेड सिक्वेन्स म्हणतात. तर सर्वात पहिला आधी आपण बघू की अपर बाउंडेड सिक्वेन्स म्हणजे काय होतो. आता एक सिक्वेन्स दिला आहे तुम्हाला, अ सिक्वेन्स एस एन इज सेड टू बी अ बाउंडेड अबाव. ठीक आहे, त्याला बाउंडेड अबाव केव्हा म्हणू, इफ देर एक्झिस्ट अ रिअल नंबर एच. जिथे असा एक रिअल नंबर एच मिळणार त्याच्यासाठी आपण म्हणू की तो रिअल नंबर नेहमी लेस दॅन इक्वल टू काय येणार, एस एन येणार. म्हणजे एखादी आपला सिक्वेन्स दिला आहे समजा, ठीक आहे, एखादी सिक्वेन्स दिला आणि त्या सिक्वेन्समध्ये आपल्याला असा एक नंबर मिळणार की त्या नंबरसाठी आपण म्हणू की ते सिक्वेन्स त्या नंबरपेक्षा, त्या नंबर इतकी होणार किंवा त्या नंबरपेक्षा लहान होणार, त्या नंबरपेक्षा मोठी होऊ शकत नाही. ठीक आहे, तर त्या नंबरला, त्या एच या नंबरला काय म्हणू आपण की अपर बाउंड, त्या सिक्वेन्सचा अपर बाउंड म्हणू. कारण की ती सिक्वेन्स त्या नंबरपेक्षा मोठी होऊ शकत नाही, इक्वल होणार पण मोठी होऊ शकत नाही. त्यामुळेच ही कंडिशन काय असते, अपर बाउंडची सिक्वेन्स असते आणि त्या सिक्वेन्सला आपण काय म्हणतात, अपर बाउंडेड सिक्वेन्स म्हणतात. आता तो अपर बाउंड, तो एच काय असते, तो एक रिअल नंबरच असते. ठीक आहे, तो नंबरच असते. ठीक आहे, आणि आता ही कंडिशन नेहमी लक्षात ठेवा की एन बिलॉंग्स टू नॅचरल नंबर. ठीक आहे, आपण व्हॅरी करू. ठीक आहे, 1 2 3 4 व्हॅरी करू. ठीक आहे, तुम्ही एक्झाम्पल घेतल्यानंतर तुम्हाला समजून येईल. फक्त तुम्ही सध्यासाठी डेफिनेशन लक्षात द्या की तो एच आपल्याला मिळणार, त्या एच हा काय असते, अपर बाउंड असते त्या सिक्वेन्सचं, आणि तो नेहमी कॉन्स्टंट असते आणि इंडिपेंडंट ऑफ एन, या एनवर तो डिपेंड करत नाही. हे पण सांगणार मी नंतर की ठीक आहे. तर एकदा बघू डेफिनेशन काय, की डेफिनेशन अशी आहे की द सिक्वेन्स इज सेड टू बी अ बाउंडेड अबव. त्या सिक्वेन्सला आपण काय म्हणू, बाउंडेड अबव. त्या सिक्वेन्सचा बाउंडेड अबव केव्हा म्हणू की तेव्हा तिथे आपल्याला एक असा सिक्वेन्स, देर एक्झिस्ट अ रिअल नंबर, तिथे एक असा रिअल नंबर मिळणार, त्या रिअल नंबरसाठी आपण म्हणू की ती सिक्वेन्स त्या रिअल नंबर इतकी होणार. ठीक आहे, लेस दॅन इक्वल टू म्हणजे त्या नंबर इतकी होणार परंतु त्या नंबरपेक्षा मोठी होऊ शकत नाही. तर त्या नंबर एचला आपण, तो नंबर काय घेतला आहे, एच घेतला आहे, त्या नंबर एचला आपण काय म्हणू, बाउंडेड अबाव म्हणू, आणि त्या सिक्वेन्सला काय बाउंडेड अपर बाउंडेड सिक्वेन्स असे म्हणू. ठीक आहे, तर या एचला आपण अपर बाउंड म्हणू आणि त्या सिक्वेन्सला अपर बाउंडेड सिक्वेन्स असे म्हणू. आणि तो नंबर काय येणार, तो नंबर नेहमी कॉन्स्टंट असणार आणि या एनच्या व्हॅल्यू डिपेंड करणार नाही. याला म्हणतात अपर बाउंडेड सिक्वेन्स किंवा अपर बाउंड ऑफ अ गिवन सिक्वेन्स. आता आपण बघू एक्झाम्पल पहा. समजा तुम्हाला इथे एक्झाम्पल दिला आहे की एक सिक्वेन्स दिला आहे एन डिवायडेड बाय एन प्लस वन. ठीक आहे, आता एन बिलॉंग्स टू नॅचरल नंबर आहे, म्हणजे आपण एनची व्हॅल्यू करू. ठीक आहे, नॅचरल नंबरचे 1 2 3 4. ठीक आहे, एनची व्हॅल्यू आपण सिम्पली पुट करू 1 2 3 4. ठीक आहे, आता इथे आपण यांची व्हॅल्यू 1 पुट केली. ठीक आहे, तर इथे 1 येणार, इथे 1 1 + 1 2. ठीक आहे, तर हे पहिला टर्म मिळणार. यांची व्हॅल्यू 2 पुट करा. 2 पुट केल्यानंतर तुम्हाला 1/3 मिळणार, 1/4 मिळणार. ठीक आहे, आता आपण विचार करता बाउंडेड अबावचं. तर आपल्याला या सिक्वेन्समध्ये असा नंबर मिळत आहे का की त्यासाठी आपण म्हणू की ती सिक्वेन्स, ही सिक्वेन्स त्या नंबरपेक्षा मोठी होऊ शकत नाही. ठीक आहे, इक्वल तर होणार पण त्याच नंबरपेक्षा मोठी होऊ शकत नाही. तर या सिक्वेन्समध्ये लक्ष द्या की ही 1/2 आहे. या 1/2 ही या सिक्वेन्समध्ये सर्वात मोठी नंबर आहे. तर या नंबरपेक्षा ही सिक्वेन्स मोठी होऊ शकते का, पॉसिबल आहे काय की या नंबरपेक्षा ती मोठी होणार. बघा की हे काय, याला सॉल्व केलं तर 0.5, याला सॉल्व केलं तर काय होणार, 0.33 समथिंग येणार. याला सॉल्व केल्यानंतर याच्यापेक्षा लहान नंबर मिळणार. ठीक आहे, तर ही सिक्वेन्स बघा, या सिक्वेन्समध्ये लक्ष द्या की ही सिक्वेन्स नेहमी
की 0.2 ही या सिक्वेन्समधला सर्वात मोठा नंबर मिळणार, की इथे आपल्याला एक असा नंबर मिळत आहे, ठीक आहे, एच आपण म्हटलं तर एच या सिक्वेन्समध्ये काय आहे की हा 0.2 आहे, 0.5 येणार, ठीक आहे, सॉरी 0.5 येणार, 0.5पेक्षा इथे मोठे नंबर मिळणार का तुम्हाला? 0.5पेक्षा इथे मोठा नंबर मिळणार नाही, ठीक आहे, 0.5 मिळणार पण या 0.5पेक्षा मोठा नंबर इथे मिळणार नाही, तर हा या सिक्वेन्सचा काय झाला, या सिक्वेन्सचा अपर बाउंड झाला, ठीक आहे. तर ही सिक्वेन्स 0.33 त्याच्यानंतर पुन्हा 4ने डिवाइड केल्यानंतर काय येणार 0.2 काहीतरी, त्याच्यानंतर 0. ठीक आहे, ती ही लहान लहान होऊन जाणार, ठीक आहे, ही सिक्वेन्स छोटी छोटी होत आहे, ठीक आहे. तर या सिक्वेन्समध्ये सर्वात मोठा नंबर आपल्याला काय मिळणार 0.5 मिळत आहे, तर हा 0.5 या सिक्वेन्सचं काय झाला अपर बाउंड झाला, समजत आहे, ठीक आहे. तर हा 0.5 या सिक्वेन्सचा अपर बाउंड झाला, तर अपर बाउंड अशा प्रकारे आपण मिळवू शकतो, की अपर बाउंड केव्हा म्हणू की एखाद्या सिक्वेन्समध्ये जसे आपण ही सिक्वेन्स घेतली आहे, या सिक्वेन्समध्ये आपल्याला असा एक नंबर मिळत आहे एच, याला एच म्हणू, की तो या सिक्वेन्सपेक्षा इक्वल होणार, ठीक आहे, पण या ती सिक्वेन्स काय याच्या इक्वल होणार, ठीक आहे, या सिक्वेन्सचा इक्वल तो नंबर काय मिळणार इक्वल मिळणार, परंतु या नंबरपेक्षा या सिक्वेन्समध्ये मोठा नंबर मिळू शकत नाही, तर त्याला म्हणतात अपर बाउंड ऑफ द सिक्वेन्स. त्याच्यानंतर आपण बघू की लोअर बाउंड सिक्वेन्स काय होतं. तर रिव्हर्स डेफिनेशन असते की एखाद्या सिक्वेन्सला आपण लोअर बाउंड केव्हा म्हणू, अ सिक्वेन्स असं इज सेड टू बी अ बाउंडेड बिलो, ठीक आहे, बाउंडेड बिलो केव्हा म्हणू त्याला की तिथे असा एक रिअल नंबर मिळणार, ठीक आहे, एच, सॉरी इथे आपण के घेतला तर इथे के घ्यावं लागेल, ठीक आहे, आपण के घेऊ इथे, की आपल्याला इथे असा के मिळणार, ठीक आहे, आपण के घेऊ, आपण अपर बाउंडसाठी एच घेतला, आता लोअर बाउंडसाठी आपण के घेऊ, की देअर एक्झिस्ट अ रिअल नंबर के सच दॅट ती सिक्वेन्स, बघा ती सिक्वेन्स असेल त्या रिअल नंबरपेक्षा नेहमी इक्वल राहणार किंवा मोठी राहणार, ग्रेटर दॅन इक्वल टू के राहणार, हे असते याचं मिनिंग, ठीक आहे. म्हणजे आपण काय म्हणू शकतो, म्हणजे द सिक्वेन्स एस एन इज सेड टू बी बाउंडेड बिलो, त्या सिक्वेन्सला आपण बाउंडेड बिलो केव्हा म्हणू, जेव्हा तिथे आपल्याला एक असा रिअल नंबर मिळणार, त्या रिअल नंबरसाठी आपण म्हणू शकतो की ती सिक्वेन्स त्या रिअल नंबरपेक्षा नेहमी इक्वल असणार किंवा मोठी असणार, ठीक आहे, समजलं. तर तो के आपल्याला मिळत आहे, म्हणजे हा के हा नंबर काय या सिक्वेन्सपेक्षा लहान आहे, ठीक आहे, इक्वल आहे किंवा या सिक्वेन्सपेक्षा लहान आहे, ठीक आहे, म्हणजे सर्वात लहान नंबर आपल्याला तिथे मिळणार, म्हणजे आपण म्हणू की या सिक्वेन्समध्ये केपेक्षा लहान नंबर आपल्याला मिळू शकत नाही, के मिळणार पण केपेक्षा लहान नंबर आपल्याला मिळू शकत नाही, तर त्याला आपण काय म्हणू की आपण त्याला म्हणतो लोअर बाउंड ऑफ द सिक्वेन्स, आणि त्या सिक्वेन्सला लोअर बाउंडेड सिक्वेन्स असे म्हणू. आता एक्झाम्पल पहा इथे, तर एक्झाम्पल घेतला आपण, एक सिक्वेन्स घेतला 1/n फॉर ऑल n बिलॉंग्स टू नॅचरल नंबर, ठीक आहे, एन बिलॉंग करता नॅचरल नंबरला. आता इथे लक्ष द्या की तुम्हाला सिक्वेन्स काय अशा प्रकारे मिळणार, इथली एनची व्हॅल्यू 1 पुट करा म्हणजे 1/1 म्हणजे 1 मिळणार, एनची व्हॅल्यू 2 पुट केला म्हणजे 1/2 मिळणार, ठीक आहे, पुन्हा एनची व्हॅल्यू 3 पुट करा 1/3 मिळणार, आणि हे कंटिन्यू राहणार. आता इथे लक्ष द्या तुम्ही, या सिक्वेन्समध्ये तुम्हाला असा एक नंबर मिळत आहे का की त्या सिक्वेन्सपेक्षा आपल्याला त्या नंबरपेक्षा लहान नंबर आपल्याला इथे मिळू शकत नाही, ठीक आहे. इथे बघा, इथे 1 म्हणजे काय, इथे या 1 हा अपर बाउंड आहे, म्हणजे या नंबरपेक्षा मोठा नंबर इथे मिळू शकत नाही, ठीक आहे, 1 हा सर्वात मोठा नंबर इथे आपल्याला मिळत आहे, परंतु आपण छोट्या लोअर बाउंडचा विचार करत आहे. आता लोअर बाउंडचा विचार करताना आपल्याला इथे असा नंबर मिळाला पाहिजे की त्या नंबरपेक्षा इथे लहान नंबर मिळू शकणार नाही. आता समजा की हा 1 आहे, आता याला तुम्ही काढलं तर काय 0.5 येणार, याला 0.33, त्याच्यानंतर ही काय होणार 1 0.5 0.33, ही काय होणार काय डिक्रीजिंग आहे ना, हे कमी कमी होत आहे. आता हे कमी कमी होतपर्यंत जाणार कुठपर्यंत, जास्तीत जास्त कुठपर्यंत जाणार 0पर्यंत, ठीक आहे, जास्तीत जास्त 0पर्यंत जाणार, 0पेक्षा लहान होऊ शकते का, 0पेक्षा लहान म्हणजे निगेटिव्ह, हे निगेटिव्ह होऊ शकते का, नाही होऊ शकत. म्हणजे ही सिक्वेन्स बघा की अप्रोच कोणाकडे कोणत्या नंबरकडे अप्रोच करताय, ही सिक्वेन्स 0कडे अप्रोच करताय, ठीक आहे, म्हणजे जास्तीत जास्त 0 होऊ शकते, 0पेक्षा लहान होऊ शकत नाही, म्हणजे या सिक्वेन्सचा लोअर बाउंड काय होणार 0 होणार, ठीक आहे. म्हणजे 0पेक्षा लहान नंबर मिळू शकते का, म्हणजे निगेटिव्ह मिळू शकतात का, नाही मिळू शकत. तुम्ही इथे ऑब्झर्व केले असाल की ही सिक्वेन्स डिक्रीज होत आहे, म्हणजे 1 0.5 0.33 0.25 अशा प्रकारे ही सिक्वेन्स जसं जसं यांची व्हॅल्यू वाढवत जाणार तसं तसं ती सिक्वेन्स छोटी छोटी होत जाणार. पण छोटी कुठपर्यंत होणार, ठीक आहे, छोटी कितपर्यंत होणार 0पर्यंत, 0पेक्षा लहान होऊ शकत नाही. तर इथे एक असा नंबर मिळत आहे 0 की ती सिक्वेन्स त्या 0पेक्षा इक्वल होऊ शकते किंवा 0पेक्षा मोठी होऊ शकते, लहान होऊ शकते का नाही. तर ही कंडिशन असते, ही असते कंडिशन लोअर बाउंडची, ठीक आहे. आणि या की
केने आपण तिथून लोअर बाउंड डिनोट केला. आपल्याला तिथे काय देर एक्झिस्ट रिअल नंबर, तर रिअल नंबर इथे काय आहे, 0 आहे. ठीक आहे, तो रिअल नंबर 0 आहे आणि त्या 0पेक्षा ती सिक्वेन्स इक्वल असू शकते किंवा त्यापेक्षा मोठी राहणार, लहान होऊ शकत नाही. तर त्या 0ला आपण काय म्हणू, लोअर बाउंड ऑफ द सिक्वेन्स आपण म्हणू शकतो. आता झालं लोअर बाउंड आणि अपर बाउंड बघितलं. आता एखाद्या सिक्वेन्सला बाउंडेड केव्हा म्हणू, आपण एखाद्या सिक्वेन्सला बाउंडेड केव्हा म्हणू की तो सिक्वेन्स बोथ बाउंडेड अबव आणि बाउंडेड बिलो असेल, म्हणजे लोअर बाउंड आणि अपर बाउंड पण तिथे मिळत असेल, अशा सिक्वेन्सला आपण काय म्हणू, बाउंडेड सिक्वेन्स असे म्हणू. डज द सिक्वेन्स, आता इथे बघा डेफिनेशन, एस एन इज बाउंडेड. आपण त्या एस एनला या सिक्वेन्सला बाउंडेड केव्हा म्हणू, जेव्हा इथे आपल्याला देर एक्झिस्ट रिअल नंबर, तिथे आपल्याला रिअल नंबर्स मिळतात एच आणि के. याचा आपण विचार केला होता, एच काय अपर बाउंड आणि के काय घेतला होता, लोअर बाउंड. आता तिथे आपल्याला रिअल नंबर असे मिळणार एच आणि के, सच दॅट आपण म्हणू की ती सिक्वेन्स काय करताय, के किंवा एच या दोन नंबरमध्येच ती सिक्वेन्स आहे. ठीक आहे, म्हणजे के पेक्षा ती सिक्वेन्स के राहणार किंवा के पेक्षा मोठी राहणार आणि एच राहणार किंवा एच पेक्षा लहान राहणार. तर ही झालं लोअर बाउंड आणि अपर बाउंड बोथ तिथे मिळत असेल तर त्या सिक्वेन्सला आपण काय म्हणू शकतो, बाउंडेड सिक्वेन्स असे म्हणू. ठीक आहे, आता इथे एक्झाम्पल पहा बाउंडेड सिक्वेन्स आहे. आता फर्स्ट तुम्हाला दिलं आहे, हे आपण तर बघितलं होतं, याला तुम्ही सॉल्व्ह केला. एन बिलॉंग्स टू नॅचरल नंबर. ठीक आहे, एन जर नॅचरल नंबरला बिलॉंग करताय तर आपली सिक्वेन्स काय मिळू शकते, म्हणजे एन नॅचरल नंबर म्हणजे काय, एन काय 1 2 3 4, तर यांची व्हॅल्यू इथे पुट करा, तुम्हाला मिळणार 1/2. ठीक आहे, पहिला नंबर. दुसरा काय मिळणार 1/1 मिळणार, 1/2 मिळणार, 1/3 मिळणार, 1/4 मिळणार आणि हे कंटिन्यू असणार. आता इथे लक्ष द्या, इथे काय म्हणू शकतो आपण, आता ही सिक्वेन्स कशामध्ये पहा, इथे आता या सिक्वेन्समध्ये लोअर बाउंड आणि अपर बाउंड मिळत आहे काय पाहू. आता इथे आपल्याला 1 मिळणार. आता 1पेक्षा मोठा नंबर फक्त इथे 1 आहे, इथे 0.5 किती आहे 0.33 समथिंग येणार, 0.25 असं समथिंग काहीतरी तुम्हाला मिळणार. तर 1पेक्षा मोठा नंबर इथे मिळणार काय, 1पेक्षा मोठा नंबर इथे मिळू शकत नाही, म्हणजे इथे 1 काय झाला, हा याचा अपर बाउंड झाला. ठीक आहे, हे झालं अपर बाउंड. आता लोअर बाउंड मिळत आहे का पहा, की ही सिक्वेन्स कुठे जाणार आहे, 0.51 0.5 0.33 0.25, म्हणजे ही काय छोटी छोटी डिक्रीजिंग सिक्वेन्स आहे. ठीक आहे, तर ही जी डिक्रीज होऊन जास्तीत जास्त कुठपर्यंत जाणार, जास्तीत जास्त ही 0 पर्यंत जाणार, 0पेक्षा लहान होणार का नाही, म्हणजे इथे 0 काय होणार, हिचं लोअर बाउंड होणार. म्हणजे ही सिक्वेन्स काय आहे, ही सिक्वेन्सचं लोअर बाउंड काय 0 एस एन लेस दॅन इक्वल टू 1, म्हणजे ही सिक्वेन्स काय या दोन नंबरमध्ये व्हॅरी होत आहे. ठीक आहे, ही सिक्वेन्स 0 असू शकते किंवा 0पेक्षा मोठी असू शकते. ठीक आहे, आणि 1 असू शकते किंवा 1पेक्षा लहान असू शकते. ठीक आहे, 1पेक्षा मोठी असू शकत नाही. ही याचं लोअर बाउंड मिळाला नाही, याचं अपर बाउंड मिळालं. समजलं, फर्स्ट एक्झाम्पल आपण घेतला. सेकंड एक्झाम्पलचा आपण विचार करू. ठीक आहे, सेकंड एक्झाम्पल बघू आपण. सेकंड एक्झाम्पल आपण घेऊ की एन स्क्वेअर. आता ही एन स्क्वेअर ही सिक्वेन्स, ठीक आहे, एन स्क्वेअर जर आपण एन बिलॉंग्स टू नॅचरल नंबर घेतलं तर एनची व्हॅल्यू काय येणार, 1चा स्क्वेअर. ठीक आहे, एनची व्हॅल्यू 1 घ्या, 2 घ्या, 3 घ्या, व्हॅरी करा. 1चा स्क्वेअर 1 येणार, 2चा स्क्वेअर 4 येणार, 3चा स्क्वेअर 9 येणार, 4चा स्क्वेअर 16 येणार, 25 येणार त्याच्यानंतर, आणि हे कंटिन्यूअर असणार. आता या सिक्वेन्सला आपण बाउंडेड सिक्वेन्स म्हणू काय. इथे लक्षात द्या की इथे लोअर बाउंड आणि अपर बाउंड मिळालं तर हे बाउंडेड सिक्वेन्स होणार. ठीक आहे, तर आपण बघू की इथे असा नंबर मिळत आहे की त्या नंबरपेक्षा छोटा नंबर या सिक्वेन्समध्ये मिळू शकत नाही. बघा इथे 1 हा असा नंबर आहे की याच्यापेक्षा छोटा नंबर मिळू शकते, 1 मिळू शकते, पण 1पेक्षा काय मोठा नंबर छोटा नंबर इथे मिळू शकत नाही. ठीक आहे, म्हणजे हे झाले याचं लोअर बाउंड. पण आता इथे अपर बाउंड मिळू शकते का पहा, इथे अपर बाउंडचा विचार केला तर आपण ठीक आहे 6चा किती येणार 36, 100चा घ्या, कंटिन्यू करा. पण इथे आपण म्हणू शकतो की ठीक आहे ते इथे 100 म्हटलं, पण 100पेक्षा पण मोठा आपल्याला इथे नंबर मिळणार. कोणतं पण नंबर घ्या तुम्ही, त्याच्यापेक्षा मोठा नंबर इथे मिळूच शकते. म्हणजे या सिक्वेन्सला अपर बाउंड आहे का, अपर बाउंड नाही आहे. म्हणजे इथे असा नंबर मिळत नाही की ती सिक्वेन्स त्या नंबरपेक्षा काय त्या नंबरपेक्षा मोठा तिथे नंबर मिळू शकत नाही. म्हणजे कोणता पण नंबर घ्या तुम्ही, इथे कोणत्या पण नंबरचा स्क्वेअर घ्या, त्या नंबरपेक्षा मोठा नंबर तिथे मिळणारच, अवेलेबल असणारच. तर इथे अपर बाउंड मिळत नाही. लोअर बाउंड तर प्रेझेंट आहे पण अपर बाउंड मिळत नाही, तर ही सिक्वेन्स काय बाउंडेड सिक्वेन्स होणार नाही. ठीक आहे, ही सिक्वेन्स बाउंडेड सिक्वेन्स होणार नाही, परंतु ही सिक्वेन्स काय लोअर बाउंडेड सिक्वेन्स होणार. ठीक आहे, लोअर बाउंडेड सिक्वेन्स होणार, बाउंडेड सिक्वेन्स होणार नाही. ठीक आहे, कारण की अपर बाउंड इथे मिळत नाही. त्याच्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल आपण बघू. थर्ड आपण बघू की जर तुम्हाला सिक्वेन्स दिला -1 to the power n वेअर n बिलॉंग्स टू नॅचरल नंबर. आता इथे तुम्हाला सिक्वेन्स फाइंड करा. सर्वात आधी तुम्हाला डिसाईड करायचं की अपर बाउंड लोअर बाउंड काय आहे, ते हे डिसाईड करायसाठी तुम्हाला ही सिक्वेन्स फाइंड करावं लागेल. याचं सिक्वेन्स फाइंड करायसाठी बघा की याचे सिक्वेन्स काय मिळणार तुम्हाला. n बिलॉंग्स टू नॅचरल नंबर आहे, n कुठे बिलॉंग करतात नॅचरल नंबर, म्हणजे n ची व्हॅल्यू व्हॅरी होत आहे 1 2 3 4 5 6. ठीक आहे, आता याचं पॉवर 1 घ्या, म्हणजे याचं पॉवर -1 टू द पॉवर 1 काय ना -1. आता 2 घ्या, 2चं कोणतं पण आता इवन नंबर इवन पॉवर घेतलं तर याचं काय पॉझिटिव्ह येणार.
जेव्हा पण आपण इवन पॉवर घ्यायला पॉझिटिव्ह येणार. आता इथे 3 घेतलं, ठीक आहे, ऑड पॉवर घेतल्यानंतर निगेटिव्ह येणार. त्याच्यानंतर पुन्हा 4 पॉवर घेतला पॉझिटिव्ह येणार. तर ही सिक्वेन्स अशा प्रकारे कंटिन्यू असणार. आता इथे सांगा याचं लोअर बाउंड आणि अपर बाउंड तुम्हाला मिळत आहे का. म्हणजे ही सिक्वेन्स इथे असा नंबर मिळत आहे की त्या नंबरपेक्षा लहान नंबर इथे मिळू शकत नाही. इथे बघा निगेटिव्ह वनपेक्षा या सिक्वेन्समध्ये लहान नंबर मिळू शकते का, नाही. निगेटिव्ह 1 मिळणार किंवा निगेटिव्ह 1पेक्षा मोठाच नंबर मिळणार, लहान मिळू शकत नाही. ठीक आहे, म्हणजे हा झाला याचं लोअर बाउंड. ठीक आहे. आता अपर बाउंडचा विचार करा. आता इथे अपर बाउंड मिळत आहे का. ठीक आहे, इथे पहा 1 आहे. आता 1पेक्षा कोणता मोठा नंबर मिळत आहे का, नाही. की ही सिक्वेन्स -1 आणि 1 मध्येच व्हॅरी होत आहे. ठीक आहे, -1 1 -1 1 ही कंटिन्यू राहणार. आता इथे 1पेक्षा मोठा नंबर 1 मिळणार, 1पेक्षा मोठा नंबर इथे मिळू शकत नाही. म्हणजे हा 1 काय झाला, याचं अपर बाउंड झाला. ठीक आहे, इथे लोअर बाउंड पण मिळाला आणि अपर बाउंड पण मिळाला. आता इथे ही सिक्वेन्स काय व्हॅरी होणार, -1 पॉझिटिव्ह 1 म्हणजे लेस दॅन इक्वल टू काय होणार. ठीक आहे, हे निगेटिव्ह 1पेक्षा लहान मिळणार आहे आणि पॉझिटिव्ह 1पेक्षा मोठा मिळणार नाही. म्हणजे ही सिक्वेन्स काय होणार, बाउंडेड सिक्वेन्स होणार. ठीक आहे, ही झाली बाउंडेड सिक्वेन्स. तर नेक्स्ट पुन्हा एक एक्झाम्पलचा विचार करू आपण. ठीक आहे, इतकी सफिशियंट आहे असं मला वाटतं. त्याच्यानंतर तुम्हाला ट्राय करायचं असेल तर थर्ड एक्झाम्पल तुम्ही ट्राय करू शकता. ठीक आहे, हा फोर्थ एक्झाम्पल की एसन तुम्हाला दिला आहे, असं सिक्वेन्स दिला आहे की 1 + -1 टू द पॉवर n. तर ही सिक्वेन्स बाउंडेड होणार की काय होणार हे तुम्हाला ठीक आहे चेक करायचं आहे. ठीक आहे, जर तुम्हाला समजलं नाही तर तुम्ही मला विचारू शकता. ठीक आहे, तर ही सिक्वेन्स बाउंडेड होणार की नाही हे तुम्हाला डिसाईड करायचं आहे. ठीक आहे, आता इथे पुन्हा एक कन्सेप्ट येते, म्हणजे आपण नंतर बघू की तुम्हाला आता फक्त हे याच्याबद्दल तुम्हाला विचार करायचा आहे की ही सिक्वेन्स बाउंडेड आहे की नाही, की बाउंडेड अबव आहे की बाउंडेड बिलो आहे, हे तुम्हाला डिसाईड करायचं. ठीक आहे.